ससुल्याची सफर. एकदा काय झाले, एका हिरव्या गार जंगलाजवळ एक लहानसा ससा राहत होता. त्याचे नाव होते ससुल्या. ससुल्या खूप चंचल आणि उत्सुक होता. त्याला नेहमी नवीन गोष्टी पाहायला आणि अनुभवायला आवडायचं. एके दिवशी तो नदीकिनारी खेळत होता. तिथे त्याला 2 बदके दिसली. ती दोन्ही बदके पाण्यात छान पोहत होती. ससुल्या त्यांना पाहून म्हणाला, "अरे मित्रांनो, मला पण तुमच्यासोबत पाण्यात सफर करायची आहे. तुम्ही मला घेऊन जाल का?" बदकांना ससुल्याची विनंती आवडली. त्यांनी हसत हसत होकार दिला. "नक्की, तू आमच्या पाठीवर बस," एक बदक म्हणाले. ससुल्या खूप आनंदी झाला. तो हळूच दोन्ही बदकांच्या पाठीवर बसला. मग बदके पाण्यात पोहायला लागली. थंडगार पाण्याचा स्पर्श आणि हलके हलके डोलणे यामुळे ससुल्याला खूप मजा येत होती. "वा, किती छान सफर आहे," तो आनंदाने म्हणाला. थोड्या वेळाने ते नदीच्या मधोमध पोहोचले. अचानक बदकांना पाण्यात काहीतरी हिरवेगार दिसले. ते होते चविष्ट जलवनस्पती. बदकांच्या तोंडाला पाणी सुटले. "अरे, खायला मिळालं," दोन्ही बदके एकदम उत्साहाने म्हणाली आणि त्या दिशेने झपाट्याने वळली. पण त्या घाईत त्यांनी ससुल्याचा विचारच केला नाही. दोन्ही बदकी वेगवेगळ्या दिशेने पळाली आणि ससुल्या त्यांच्या पाठीवरून घसरला. धडाम! ससुल्या थेट पाण्यात पडला. तो घाबरला, कारण त्याला पोहता येत नव्हतं. तो हातपाय मारू लागला. "वाचवा, वाचवा," तो ओरडू लागला. तेवढ्यात बदकांना लक्षात आलं की ससुला पाण्यात पडला आहे. त्यांना खूप वाईट वाटलं. लगेच दोन्ही बदके त्याच्याकडे धावत आली आणि त्याला सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणलं. ससुला थरथरत होता, पण आता तो सुरक्षित होता. बदकांनी त्याची माफी मागितली. "आम्ही खाण्याच्या नादात तुला विसरलो, माफ कर," ते म्हणाले. ससुल्या हसला आणि म्हणाला, "काही हरकत नाही, पण आता मला समजलं, आपल्याला जे जमत नाही त्या गोष्टी करताना अधिक काळजी घ्यायला हवी." त्या दिवसानंतर ससुल्या अधिक शहाणा झाला आणि बदकांनीही शिकले की मित्र सोबत असताना त्यांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. बोध: उत्साहात किंवा लालसेत आपण इतरांची काळजी घेणे विसरू नये. आपल्या क्षमतेची जाणीव ठेवूनच नवीन गोष्टी कराव्यात. ससुल्याची गोष्ट आवडली असेल तर लगेच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून पुढची गोष्ट चुकवू नका.